नमस्ते मित्रांनो, माझ्या एका मित्राचा मला फोन आला की अरे ते कॉन्ट फंड म्हणून काय प्रकार आहे। तर ॲक्च्युअल काय आहे की इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटर्जीज आहेत ह्या, आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटर्जीजमध्ये दरवेळी नवीन नवीन स्ट्रॅटर्जीज आणल्या जातात। कारण तुम्हाला एकच गोष्ट आपल्याला आवडत नाही, दररोज जेवण करताना आपल्याला चपाती भात आणि भाजी आवडत नाही, तर कधी कधी आपल्याला वाटतं पुरणपोळी असावी, कधी कधी वाटतं की भजी असावेत। तसंच हे आहे। तर त्यामुळं कंपन्या दरवेळी नवीन काही काही आयडियाज तुमच्याकडनं इन्व्हेस्टमेंटसाठी काढण्यासाठी घेत असतात, आणि त्यानुसार ते नवीन NFOs आणत असतात, नवीन स्ट्रॅटर्जीज आणत असतात, किंवा नवीन त्यांचं नॉलेज अपडेट झाल्यानंतर त्यानुसार ती प्रोसिजर इम्प्लिमेंट करत असतात। दरवेळी ती चांगलीच असेल असं नाही, कारण कधी नवीन घोडा कामाला येईल नाही सांगता येत। याचा अर्थ नवीन घोडा उपयोगाचाच नाही असं नाही, पण ज्यावेळी तो प्रूव्हन होईल की चांगल्या छान पद्धतीने तो पळतोय, त्यावेळी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो। तर हे 2-4 प्रकार आता सारखे तुम्हाला ऐकायला मिळत असतील, ते म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, दुसरा प्रकार आहे ग्रोथ इन्व्हेस्टिंग, त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे मोमेंटम इन्व्हेस्टिंग, चौथा प्रकार जो आहे तो हा कॉन्ट इन्व्हेस्टिंग, पाचवा प्रकार जो आहे तो ट्रेंड इन्व्हेस्टिंग। म्हणजे हे काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे जे नेहमी ग्रोथ देणारे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले जातात, त्याला म्हणलं जातं ग्रोथ इन्व्हेस्टिंग। ज्या शेअर्सची व्हॅल्यूज मुळात चांगली आहे त्याच्याबद्दल काम केलं जातं, त्याला म्हणलं जातं व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग। तीच कंडिशन क्वालिटी इन्व्हेस्टिंग, म्हणजे ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याबद्दलची इन्व्हेस्टिंग। त्याच बाबतीत जे कॉन्ट इन्व्हेस्टिंग म्हणून जो प्रकार येतोय तो त्याच्याबद्दल ते म्हणलं जातं की AI बेस हे इन्व्हेस्टिंग आहे, आणि AI ठरवतं की या पद्धतीने स्ट्रॅटेजिकली की असं हे इन्व्हेस्ट केलं तर त्याचा फायदा असा होऊ शकतो। काय झालंय की आता सगळीकडे AI हे खूप आवाज येतोय, आणि त्यामुळं आपल्याला वाटतं की त्याचा फायदा नक्की होऊ शकतो। नक्कीच AI चांगलं आहे, पण ते AI सगळीकडेच उपयोगी पडेल असं आपल्याला माहित नाही भविष्यात। याला कदाचित उपयोगी पडायला लागलं तर आपण जाऊयात तिथंही, त्याबद्दल काही माझं दुमत नाही। तीच कंडिशन तुम्ही ट्रेंड, की बाबा आता ट्रेंड आहे की या गोष्टीचा, मग त्यामुळं ते त्या ट्रेंडची इन्व्हेस्टिंग केली जाते। किंवा बिझनेस सायकल इन्व्हेस्टिंग, म्हणजे ह्या बिझनेसची आता सायकल चालू आहे म्हणून त्यामध्ये इन्व्हेस्ट करा। असे बरेच वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज असतात, त्यामधला हा कॉन्ट इन्व्हेस्टिंगचा प्रकार आहे। त्यामुळं कोणताही प्रकार चांगला वाईट असं नाही, तो चांगला आहे का वाईट आहे हे प्रूव्ह व्हायला त्याला भविष्यामध्ये आपल्याला जावं लागतं, आणि भूतकाळातल्या अनुभवातून आपल्याला ते शिकावं लागतं। त्यामुळं आपण आता थोडंसं, मला असं वाटतं की नवीन घोड्यावर पैसे लावण्याऐवजी थोडंसं वेट करूया, त्याचा परिणाम काय आहे ते बघूया, आणि मग आपण त्या भागाला जाऊया। Thank you.